नमस्कार प्रेक्षक हो. आज आपल्या यशस्वी जीवनाचे रहस्य या कार्यक्रमात पुन्हा एकदा तुमचे स्वागत आहे. आज आपल्यासोबत ॲडव्होकेट नितीन चव्हाण सर हे पुन्हा आपल्या प्रोग्राममध्ये आलेले आहेत, जे 30 वर्षापासून वकील व्यवसाय करीत आहेत आणि त्यांनी मूल्य आणि आध्यात्मिक या विषयात MSc गोल्ड मेडलिस्टही केलेले आहे. तर मागच्या एपिसोडमध्ये त्यांनी आपल्याला संस्कार म्हणजे काय असतं, ते कसे येतात आणि त्याचे प्रकार किती आहेत या बाबतीत आपल्याला माहिती दिलेली होती. तर त्यामध्ये त्यांनी सांगितलं की एक माता पित्यांकडून मिळणारे संस्कार, पुढे वातावरणातून निर्मिती झालेले संस्कार, त्यानंतर पूर्वजन्माचे संस्कार आणि एक असंही सांगितलं की विल पॉवरने क्रिएट झालेले संस्कार, ज्याला आपण इच्छाशक्तीही म्हणतो. आणि एक मुख्य बाब अशी की आत्म्याचे ओरिजिनल संस्कार ते कोणते असतात, तर या बाबतीत त्यांनी आपल्याला सविस्तर माहिती दिलेली होती. आज आपण त्यांच्याकडनं आपले साधारण संस्कार आणि वाईट संस्कार कसे परिवर्तन करायचे या बाबतीत आपण सविस्तर माहिती घेऊया. चला तर आता आपण सरांकडे वळूया. नमस्ते सर. नमस्कार. आज तुमचं पुन्हा आपल्या ह्या कार्यक्रमात खूप खूप स्वागत आहे आणि तुम्ही तुमच्या व्यवसायातून वेळ काढून तुमचा अमूल्य हा वेळ आम्हाला दिला, त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. तर सर, आज आपण संस्कार कसे परिवर्तन करायचे या बाबतीत माहिती घेऊया. सर, तुम्ही आम्हाला सांगितलं होतं सृष्टीचक्र हे 5000 वर्षाचं असतं, तर त्यामध्ये सतयुग आणि त्रेतायुग यामध्ये संस्कार खरंच पतन नाही होत का? नाही. सतयुग आणि त्रेतायुग या दोघं युगांमध्ये मनुष्य देव स्वरूपात असल्यामुळे, स्वर्ग असल्यामुळे, ज्याला सतयुग म्हणतो, स्वर्णिम युग आपण म्हणतो, जन्नत म्हणतो, पॅराडाईज म्हणतो, अशा युगात ज्या काही मनुष्य आत्मा असतात त्या देव स्वरूपामध्ये असल्यामुळे त्यांचे जे संस्कार असतात ते ओरिजिनल संस्कार असतात. जसे ओरिजिनल संस्कार म्हणजे स्वयं परमपिता परमात्म्याने ज्यावेळेस या सृष्टीची रचना केलेली असते त्यावेळेस ती रचना परमात्म्याची रचना असल्यामुळे ती अतिशय परफेक्ट असते. 100% ती परफेक्ट असते. आणि ती रचना अशी असते, तिथं असलेले संपूर्ण मनुष्य आत्मा, जे देव आत्मा आपण ज्यांना म्हणतो, त्यांचं देवत्व इतकं पॉवरफुल असतं की त्यांना बघितल्यानंतर आपल्याला, आज आपण मंदिरांमध्ये गेल्यानंतर मूर्ती आपण बघतो, तर त्यांची मूर्ती बघितल्यानंतर आज आपण चैतन्य देवी देवता असून आज साधारण मनुष्य झालेलो आहोत. तर त्यांची मूर्ती बघितल्यावर आज आपल्याला इतकं छान वाटतं, प्रसन्नता वाटते, सकारात्मक ऊर्जा आपल्याला तिथं जाणवते. तर त्या दोघं युगांमध्ये काय असतं, संपूर्ण वातावरण सत्वप्रधान असतं, गुण दैवी असतात आणि त्यामुळे तिथल्या जी मनुष्य आत्मा देव स्वरूपामध्ये असतात त्या आत्म्यांमध्ये ज्या पण काही देवात्मा असतात त्या पूर्णपणे आत्मभान स्थितीमध्ये असतात. आणि त्या आत्मभान स्थितीमध्ये असल्यामुळे तिथं दुःखाचं, चुकीच्या कर्माचं नामोनिशान नसतं. आत्मभान स्थिती म्हणजे काय? स्वतःला आत्मा समजणं. आजची परिस्थिती काय, कलियुगाची परिस्थिती आहे, मनुष्य काय समजतोय स्वतःला? शरीर समजून समजतो. देहभान, ज्याला देहभान म्हणतात. सतयुग आणि त्रेतायुग मध्ये मनुष्य जो देव स्वरूपामध्ये असतो त्याला आत्मभान स्थिती म्हणतो. म्हणजे आत्मा समजायची 100% प्रॅक्टिस असते तिथं. अच्छा. आणि त्या प्रॅक्टिसमध्ये ती नवीनच रचना असल्यामुळे, परमात्म्याने नवीन दुनिया रचलेली असल्यामुळे सतयुगामध्ये मनुष्य आत्म्यांमध्ये 7 गुण असतात आणि ती आत्मा सतोगुणी असते. त्या व्यतिरिक्त कोणतंही दुर्गुणाचं नामोनिशाण त्या दुनियेमध्ये राहत नाही. आणि म्हणून मी उल्लेख केला होता की सतोगुणी आत्मा म्हणजे सतयुग आणि त्रेतायुग या 2 युगांमध्ये सुख, शांती, आनंद, प्रेम, ज्ञान, पवित्रता आणि शक्ती स्वरूप ती आत्मा असते. त्या दोघं युगांमध्ये आत्म्याचं डिप्लीट होण्याचं, पतन होण्याचं कुठलाही विषय येत नसतो. अच्छा, म्हणजे मग द्वापरयुग आणि कलियुग या दोन्ही युगामध्ये सुरुवात होतं पतन व्हायची. हो, द्वापरची ज्यावेळेस द्वापर युगाची सुरुवात होते त्यावेळेस आत्म्याच्या पतनाला जस्ट सुरुवात झालेली असते. अच्छा. आणि जसं जसं द्वापरयुग म्हणजे, आपण द्वापरयुग म्हणजे किती, द्वापरयुग म्हणजे 1250 वर्षामध्ये आपण 21 जन्म घेतो. त्या 21 जन्मांमध्ये पर्सेंटेजने आपण खाली येत असतो. म्हणजे एक जन्म घेतला ना आपण लगेच आज जशी आहोत तशी तिथं होऊन जातो का आपण? तर नाही. तर द्वापरच्या सुरुवातीला आपण जस्ट आपल्यामध्ये दुर्गुणांची प्रवेशता होत.
दुर्गुणांची प्रवेशता होत असते, तर ती दुर्गुणांची प्रवेशता म्हणजे जसं काम, क्रोध, लोभ, मोह, अहंकार, घृणा, अवगुणांची, ईर्ष्या, बरोबर. द्वेष, नफरत, कपट, परचिंतन, चुगली, बरोबर. हा प्रकार पहिल्याच जन्मामध्ये द्वापरमध्ये हे सगळेचे सगळे दुर्गुण आपल्यात येऊन जातात मनुष्य आत्म्यांमध्ये, असं काही विषय नसतो. ते हळूहळू 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 जसं जसं युग आणि युग म्हणजे वेळ त्याची जात जाते, बरोबर. जशी जशी जन्म आपले होत जातात तसं तसं आपलं पर्सेंटेजने पतन होत असतं आणि अच्छा. आपली आत्मा ही दुर्गुणांचं त्याच्यामध्ये प्रवेशता प्रवेशता वाढत जाते असं आपल्याला म्हणतात. म्हणजे गुण आपले कुठे ना कुठे निघत जातात. हो, गुणांचा आपल्याला विसर पडतो विसर पडतो. आणि Exactly. अवगुण आपल्यामध्ये धारण होत जातात. अवगुण आपल्यामध्ये प्रवेश करत असतात. जसं असंही म्हणतात आणि की- नॅचरल ह्या सगळ्या गोष्टी नॅचरली होत असतात. मनुष्याला कळत नाही की आपण, मनुष्याला हे पण माहिती नाही की आपण जस्ट पूर्वी मागच्या 2-3 जन्मांपूर्वी त्रेतामध्ये होतो आणि तिथं आपण देवस्वरूपात होतो. बरोबर. ते पण त्याला विसर पडलेला असतो. विसर पडलेलं. बरोबर. कारण तो विसर तर पडणारच. मागच्या जन्मात आपण काय करून आलेलो आहोत हे आपल्याला माहित नाहीये. आपण आज रात्री किंवा आजच्या दिवशी, परवा रात्री आपण काय जेवण केलेलं आहे बरोबर आहे. याचं त्याचाही जर विसर आठवण पडतो जर तुम्ही आपल्याला. करायला गेले Yes. तर तुम्हाला त्याचं 5-10 मिनिटं विचार करावा लागेल हो. आणि आठवेलच अशी गॅरंटी नाही. गॅरंटी नाही. बरोबर आहे, बरोबर. तर मग मागच्या जन्माचं कसं लक्षात राहणार? मागच्या जन्माचं कसं लक्षात? बरोबर आहे. नाही, आणि असंही असतं की सकारात्मक आणि नकारात्मक असे 2 मार्ग असतात. बरोबर. त्यामध्ये आपल्याला असंच आपल्यालाही माहिती असतं, आपल्या अंतर्मनालाही माहित असतं की सकारात्मकच मार्गाने आपण जायला हवं. जसं बरोबर. चांगल्या गोष्टी शिकायला हव्या बरोबर. किंवा एखाद्या गोष्टीचा आपल्याला डिसिजन घ्यायचा आहे, त्यामध्ये पण सकारात्मक घ्या. बरोबर. पण जनरली आपण काय करतो, नकारात्मककडे वळतो. काहीही शिकायचं असलं की नकारात्मक, कारण त्या डिसिजन घ्यायचा आहे तर नकारात्मक. बरोबर. तर असं का होतं? असं का कारण होतं? ते खूप इझी वाटतं कारण आपल्याला. की आपल्याला ह्या 2 युगांमध्ये आणि त्यातल्या त्यात कलियुगात जास्त, कलियुगामध्ये संपूर्ण मनुष्य आत्मांची समस्या मोठ्या प्रमाणात वाढत जाते. कारण की जशी जशी वेळ जाते ना, जसं जसं कलियुग पण अजून समाप्त होत जातं. समाप्तीकडे वाटचाल असते कलियुगाची. शेवटचे 2-250 वर्ष तर फार कठीण असतात की त्याच्यात होणारे आपले जे 2-4-5 जन्म असतात 2-250 वर्षांमध्ये, ते आपण ह्या सृष्टीवर असलेल्या मनुष्य आत्मा इतक्या कठीण परिस्थितीत काढत असतात, परंतु त्यांना माहीत नसतं. त्यांना असं वाटतं की हे जीवन असंच असतं, पण वास्तविक तसं नाहीये. त्याने जे पण काही कर्म केलेले आहेत किंवा जे पण काही संस्कार आहेत ते त्याचे ओरिजिनल संस्कार जे आहेत ते तो विसरलेला आहे आणि हे जे दुर्गुण आहेत त्याची प्रवेशता झालेली आहे हे पण त्याला माहीत राहत नाही. म्हणजे नॅचरल घडतं ते. हे नॅचरल प्रक्रिया आहे. अच्छा. तर मग आता आपले हे वाईट संस्कार असले किंवा साधारण अवगुण, तर यांच्यातून चांगल्या गुणांमध्ये किंवा दैवी संस्कारांमध्ये कसं परिवर्तन करायचं? आजच्या मनुष्य आत्म्यांमध्ये ह्या विषयावर विचार भरपूर प्रमाणात त्यांचा विचार चालू असतो की माझ्यात क्रोध हा अवगुण आहे. बरोबर आहे. माझ्यात, आणि विशेष करून काम, क्रोध, लोभ हे 3, अहंकार हे पुरुषांमध्ये जास्त असतात. मोह हा स्त्रियांमध्ये जास्त असतो. बरोबर. त्याच्यानंतर काम, क्रोध, लोभ, मोह, अहंकार, घृणा, ईर्ष्या स्त्रियांमध्ये जास्त. ईर्ष्या, द्वेष, नफरत, कपट, परचिंतन, चुगली हे जे काही दुर्गुण आहेत ना, याच्यात स्त्रियांमध्ये हे प्रमाण जास्त असतं. पुरुषांमध्ये काम, क्रोध, लोभ, अहंकार ह्या जे प्रमुख दुर्गुण आहेत, अवगुण आहेत, हे पुरुषांमध्ये जास्त प्रमाणात तुम्हाला आपल्याला दिसून येत असतात. तर आजच्या दैनंदिन जीवनात तर ह्या गोष्टी खूप आहेत प्रत्येकामध्ये, लहानपणापासून म्हणजे लहान मुलांपासून तर मोठ्यांपर्यंत प्रत्येकामध्ये. तर यांना कसं आपण काढायचं? याला काढण्यासाठी तोच विषय आपला म्हणजे होता. मार्ग काय असं बरोबर, की ज्या बरोबर. आपण बघा, इच्छा तर खूप राहते प्रत्येकाची की नाही मला राग नाही करायचा किंवा त्याने माझे काम पण नाही होत, बनणारे काम पण त्याला हे कळतं हम्म. की हे जे पण काही मी करतोय ते चुकीचं आहे हे त्याला समजत हो, असतं. कळत पण असतं. तो प्रयत्न पण करतो, नाही मला आता यापुढे क्रोध नाही करायचा, हो. मला आता लोभी जीवन नाही जगायचं. हो. लोभीच्या बाबतीत तो थोडासा वेगळा विषय. क्रोध करणं
किंवा क्रोध सोडणं हे तर सगळ्यांनाच आवडीचा विषय आहे बघा. कोणालाही असंच वाटेल ना की क्रोध नाही मला आता सोडायलाच क्रोध हवा. सोडायलाच प्रयत्न हवा, पण करतात ना, प्रयत्न पण करतात, नाही होत पण ते होत नाही. successful. याचं कारण असं आहे की प्रयत्न करण्यासाठी ज्या गोष्टी करायला पाहिजेत त्या केल्या जात नाहीत. तेच. आणि दुसरी गोष्ट म्हणजे क्रोध असेल, अहंकार असेल, अहंकाराची पण प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात खूप आहे. आहे, खूप. ज्याच्याकडे धन संपत्ती येऊन जाते, गाडी महल बंगला, तो म्हणतो की अरे मला काय गरज आहे, मला कुठल्या गोष्टीची गरज नाही, मी धनवान आहे. अहंकार निर्माण होतो. आता तर असे लोक पाहायला मिळतात ज्याच्याकडे काहीही नसलं तरी तरी अहंकार पण असतो. अहंकार आहे. तर आपल्याला आपला तो विषय चालू होता, हा, तर त्याला परिवर्तन कसं करायचं? परिवर्तन तुम्ही ते कसं सांगा. करणार. तर जेव्हा एखादा आजार आपल्याला होतो ना, आता आपल्याला जर का टेम्परेचर आहे तर त्या टेम्परेचरसाठीच गोळी घ्यावी लागेल ना, आपल्याला टॅबलेट घ्यावी लागेल, डॉक्टरांकडे जावं लागेल, सांगावं लागेल की मला टेम्परेचर आहे. बरोबर. तर औषध, त्या आजारावर औषध डॉक्टर दिलं आपल्याला. बरोबर आहे. आहे तुम्हाला टेम्परेचर आणि तुम्ही टॅबलेट घेता ते डोकेदुखीची, त्याचं किंवा ते- आहे तुम्हाला टेम्परेचर आणि तुम्ही टॅबलेट घेता ते पोटदुखीची, त्याचं होईल का प्रभाव? नाही नाही त्याच्यात बदल होईल का? परिवर्तन नाही होऊ शकत. तर याचं परिवर्तन न होण्याचं कारण असं आहे की मनुष्य प्रयत्न करतोय की मला हे सोडायचं आहे, मला अहंकार सोडायचा आहे, मला क्रोध सोडायचा आहे, मला मोह नको, धनाचाही मोह काही कमी नाही आहे, लोभ पण काही कमी नाही आहे. परंतु तो ज्या पद्धतीने त्याच्यावर कार्य व्हायला पाहिजे ते होत नसल्यामुळे तो 2-4-8 दिवस प्रयत्न करतो, 5व्या दिवशी 6व्या दिवशी पुन्हा तो अवगुण त्याचा दिसून येतोच. याचं मुख्य कारण असं आहे की त्यावर प्रॉपर इलाज जो आहे तो होत नाही आहे आणि म्हणून ते दुर्गुण अवगुण हे निघत नाही आहेत. बरोबर आहे, निघत नाही आहेत. मग ते इतका प्रयत्न केल्यानंतर पण आता जसं काही काही असे असतात संस्कार, कोणी कोणी असं म्हणते की माझा हा संस्कारच आहे, मी त्याला बदलूच नाही शकत. बदलूच शकत. मग त्यामुळे त्याला नुकसानही झालं तरी चालणार, हो. तो ते ऍक्सेप्ट करेल, पण असं म्हणेल की मी हा संस्कार सोडू नाही शकत. सोडू नाही शकत. हा, इच्छा जरी असली तरी. तरी तर मग हे असे जिद्दी कडक संस्कार, त्यासाठी आपण काय उपाय करू शकतो? याचं कारण असं आहे हम्म. की ज्या कुटुंबात तो जन्म झालेला आहे त्या कुटुंबातल्या आईवडिलांमध्ये ती समस्या आहे का, हा एक विषय असतो. किंवा त्या त्या मनुष्य आत्म्यामध्ये इतका क्रोध आहे, इतका अहंकार आहे, तर याचं कारण असं तर नाही की हा मागच्या जन्माचा संस्कार घेऊन आलेला आहे, असू शकतं. तर असू शकतं. तर त्यामुळे त्यावर क्रोध झाला, अहंकार झाला, याच्यावर का परफेक्ट काम याच्यासाठी होऊ शकत नाही. यामुळे होऊ शकत नाही की तो घेऊन कुठून आलेला आहे, मागच्या जन्मातून आणलेला आहे, कोणत्या कारणाने तो संस्कार त्याचा इतका कडा झालेला आहे, पक्का झालेला आहे, हे रिझन त्याला पण कळत नाही. आणि मग त्याला असं वाटतं की नाही, मी जे करतो ते चुकीचं करतोय, योग्य नाही करत आहे, हे त्याला कळतं. तो अनुभव पण करतो त्या हा ना, गोष्टीचा. नुकसान पण सहन आणि करतात नुकसान ना. होतं. प्रत्येक व्यक्ती जो क्रोध करणारा असतो हम्म. त्याला क्रोध केल्यानंतर त्याच क्षणाला फिलिंग येते दुःखाची. बरोबर आहे, बरोबर आहे. अरे मी हे चुकीचं केलं, हो, मी आज यांच्यासोबत जे पण काही बोललो, जे पण अपशब्द वापरले किंवा शिवीगाळ केली किंवा काही हे केलं, तर ते मी चुकीचं केलं हे खुशी त्याला गायब कळतं. होऊन जाते. खुशी अशा गायब होते, वेळेमध्ये. कळतं हो, पण वळत नाही. वळत नाही. हे तेच ना. मग याचं एक रिझन असं- काय? हा, आत्मा अतिशय निर्बल झाल्यामुळे, आत्म्याचे ओरिजिनल संस्काराचा विसर पडल्यामुळे या बरोबर सगळ्या आहे. घटना कलियुगाच्या हा. अंतिम क्षणात तुम्ही म्हणजे जे द्वापर सांगितले 7 गुण, हा, तर तेच कसे धारण करायचे? आता तुम्ही जे राजयोगाचा जो सांगत होतात, तुम्ही जो ऑलरेडी करतात, तुम्ही त्याला फॉलो, तर ते कसं आम्ही पण आत्मसात करायचं? आत्मसात आमच्या करायचं. प्रेक्षकांना सांगा की जेणेकरून त्यांना बरोबर. अजून खूप इझी होईल त्या गोष्टी करायला. जसं आता आपली चर्चा झाली की अवगुण मनुष्याला कळतात बरोबर, पण वळत नाहीये, वळत त्याला सोडायचे आहेत पण सुटत नाहीये. सुटत नाही. याचं मुख्य कारण असं आहे की द्वापरच्या सुरुवातीपासून तर कलियुगच्या ह्या अंतिम समयापर्यंत अनेक जन्म आपले झालेले असतात आणि त्या अनेक जन्मांमध्ये आपण आत्म्याला विसरलेलो असतो, परमात्म्याचा विसर आपल्याला पडलेला असतो. आणि ह्या सृष्टीचक्रामध्ये मी जे जन्ममरणाच्या चक्रामध्ये इथं चाललेलो आहे, माझी जी आत्मा आहे ती किती जन्म घेऊन इथं आलेली आहे याचा विसर पडल्यामुळे या असल्या प्रकारच्या चुका होत असतात. ज्या चुकांना आपण काय म्हणत असतो की
मला दुःख होतं, या क्रोधामुळे मला दुःख होतं, अहंकारामुळे मला दुःख होतं, मला ईर्ष्या होते, बाजूवाल्याच्या घरामध्ये कार उभी आहे, बंगला आहे, माझ्याकडे काहीच नाही आहे. ह्या ज्या गोष्टी आहेत या कलियुगामध्ये होत असतात. आणि याच्यावर प्रॉपर जे काही अंमलबजावणी व्हायला पाहिजे आपल्या स्वतःमध्ये, आत्मामध्ये असलेले दुर्गुण जर काढायचे असतील तर त्याच्यासाठी चुकीच्या मार्गाने तुमचे ते दुर्गुण निघू नाही शकत. तुम्हाला त्याच्यावर परफेक्ट एक विशिष्ट प्रॉपर काम करावं लागेल. आणि ते काम म्हणजे काय, तर त्याच्यासाठी परमपिता परमात्मा या सृष्टीवर जेव्हा अवतरित होतात कलियुगच्या अंतिम समयीमध्ये, 100 वर्ष जेव्हा कलियुग शिल्लक असतं आणि सतयुगाला 100 वर्ष, सतयुगाच्या 100 वर्ष अगोदरचे हे जी काही 100 वर्ष असतात, या 100 वर्षाला परमपिता परमात्मा शिव परमात्म्याने संगमयुग असं नाव दिलेलं आहे. आणि त्या संगमयुगच्या पुढे पुरुषोत्तम संगमयुग असं शब्द जोडलेला आहे. त्याचा अर्थ असा असतो की पुरुषाला उत्तम बनण्यासाठीचं हे युग आहे, पुरुषाला उत्तम बनण्यासाठीची ही वेळ सुरू आहे, हे 100 वर्षाची ही वेळ आहे. यातून मी आलेलो आहे आणि तो जर आलेला आहे तर त्याला आपण म्हणतो निराकार आहे. तो निराकार आहे, तर मग निराकार आलेला आहे, तर निराकार बोलू शकत नाही, ज्ञान देऊ शकत नाही, तर तो एक साधारण वृद्धतनाचा वापर करतो, यूज करतो, बोलून देतो, जे ज्ञान सांगायचं आहे ते सांगून देतो आणि चालला जातो. असं 100 वर्षात येणं जाणं हे परमपिता परमात्म्याचं सुरू असतं. आणि यांच्या माध्यमातून जे ब्रह्माच्या मुखातून जे ज्ञान दिलं गेलेलं आहे, ज्यांचं नाव स्वतः परमात्म्याने ब्रह्मा ठेवलेलं आहे, यांचं नाव काही यांच्या वडिलांनी ब्रह्माने ठेवलेलं आहे. जो फोटो आपण बघतोय यांचं नाव यांच्या वडिलांनी ब्रह्माने ठेवलेलं आहे, यांचं नाव दादा लेखराज आहे. पण जेव्हा यांना ती परफेक्ट या संसारामध्ये कलियुगच्या अंतिम समयमध्ये जेव्हा स्वतः परमात्म्याला वाटलं की हीच मनुष्य आत्मा परफेक्ट आहे माझ्यासाठी, की जे मी येणार, मला जी मनुष्य आत्म्याला मला यूज करून घ्यायचं आहे, तर ती मनुष्य आत्मा म्हणजे हीच योग्य राहील, म्हणून यांना त्यांनी निवडलं आणि यांच्याद्वारे ज्ञानदान केलं. हीच का परफेक्ट राहील, म्हणजे असं काय यांनी काम केलं की ईश्वराने यांनाच निवडलं? हां, तर ईश्वर या बाबतीत आपण सृष्टीचक्राच्या विषयात चर्चा केली असेल, तर ह्या सृष्टीचं हे जे चक्र असतं ना, हे रिपीट होत असतं 5000 वर्षात. 5000 वर्षातून ते रिपीट होत असतं. तर ब्रह्मा सो विष्णू, विष्णू सो ब्रह्मा याचा एक अर्थ आहे. ब्रह्माच सतयुगामध्ये विष्णू बनतो. तो विष्णू म्हणजे कोण, तर लक्ष्मी आणि नारायण याचं कंबाईंड रूप म्हणजे विष्णू. तर तीच आत्मा ही असते जी सतयुगामध्ये श्रीकृष्ण म्हणून जन्माला येते आणि 30-35 वर्षानंतर सतयुगी राजा राणी म्हणजे राजा, सतयुगाचा राजा बनतो आणि त्यालाच सतयुगामध्ये नारायण म्हटलं जातं. तर हीच नारायण म्हणजेच विष्णू. विष्णू म्हणजे काय, तर लक्ष्मी आणि नारायण या दोघांचं सिम्बॉल, प्रतीक म्हणजे विष्णू. तोच विष्णू सतयुग, त्रेता, द्वापर, कलियुगचे 84 जन्म पार झाल्यानंतर ब्रह्मा त्याला म्हटलं जातं, असं स्वयं परमपिता परमात्म्याने सांगितलेलं आहे. तुम्ही सांगितलं की आपण राजयोगाद्वारे, मेडिटेशनद्वारे आपण आपले जुने संस्कार, वाईट संस्कार आपण बदलू शकतो. हां, तर ते तुम्ही मेडिटेशन कसं करायचं आणि कधी करायचं, त्याची पद्धत जरा सांगा. हो, तर परमात्म्याने जे आपल्याला ज्ञान दिलं, तर ते ज्ञान देण्यासाठी परमात्मा हा संपूर्ण मनुष्यात्मांचा पिता आहे. तर त्याने जे ज्ञान दिलं ना, ते ज्ञान संपूर्ण मनुष्य आत्मांसाठी ते या धर्तीवर आलेले आहेत. परंतु ते इथं आल्यानंतर ते आपल्याला सर्व समजून सांगतात की तुम्ही ह्या सृष्टीवर सतयुग, त्रेता, द्वापर, कलियुगपासून जन्म मरणाच्या चक्रामध्ये आहेत. तुम्ही स्वतःला विसरले, आत्म्याला विसरले, पित्याला विसरले आणि त्यामुळे तुमची आजची परिस्थिती जी आहे ती झालेली आहे. तर आता याच्यातून मार्ग जर काढायचा असेल, हे अवगुण आणि दुर्गुण विकाररूपी जर आपल्याला दूर करायचे असतील, नष्ट करायचे असतील, तर त्यासाठी एकमेव मार्ग आहे. तर परमात्म्याने तो मार्ग सांगितलेला आहे की तुम्हाला स्वतःला आत्मा समजावं लागेल आणि परमात्मा म्हणजे मला, पित्याला आठवण करावी लागेल, ज्याला आपण याद म्हणतो, आठवण म्हणतो, मेडिटेशन म्हणतो. बरोबर. तर परमात्म्याने सांगितलं की तुम्ही स्वतःला आत्मा समजावं लागेल.
अच्छा. प्रदीर्घ तुम्हाला त्याचा अभ्यास करावा लागेल. एक दिवस करून ते काम होणार नाहीये. जोपर्यंत तुम्हाला स्वतःला रिअलाइज होत नाही की नाही मी हे मेडिटेशन राजयोगचा अभ्यास, राजयोग हा जो शब्द आहे हा गीतेमध्ये वापरलेला शब्द आहे. राजयोग साधारण मनुष्याला जर हा शब्द वापरला तर त्यांना कळत नाही. बरोबर आहे. हां, तर राजयोग हा शब्द गीतेमधला शब्द आहे, परमात्म्याने दिलेला तो शब्द आहे. आणि याचा अर्थ असा होतो की परमात्म्याने सांगितलेला आहे की तुम्ही मला निरंतर याद करायची प्रॅक्टिस करा, सवय करा, जेणेकरून तुमची आत्मारूपी बॅटरी चार्ज होईल. आणि बॅटरी तुमची आत्मारूपी बॅटरी चार्ज होईल तर तुमचे अवगुण हे निघत जातील आणि हळूहळू तुम्हाला सुख, शांती, आनंद याचा अनुभव व्हायला सुरुवात होईल. हा, जसं तुम्ही एक्झाम्पल दिलं होतं, फोन, फोन. आपला मोबाईल बरोबर. जेव्हा डेड होतो म्हणजे बॅटरी लो होते, तर त्याला आपल्याला प्लगला अटॅच करावं लागतं, तेव्हा तो पर्सेंटेजने वाढत जातो आणि फुल चार्ज होतो. बरोबर. तसंच आपली आत्मा ही सत्युगपासून जसे जन्म घेत घेत आली कलियुगापर्यंत, तर ती आपली बॅटरी डिस्चार्ज होत गेली, कम्प्लीट है ना. डिस्चार्ज. आणि जेव्हा परमपिता परमात्मा या सृष्टीवर अवतरित होतात तेव्हा आपली चार्जिंग, एक प्रकारे आपण प्लग, तुम्ही म्हणालात निरंतर चार्जर आपण कनेक्ट करतो येस येस, आणि निरंतर स्विच ऑन परमात्माच्या करतो. आठवणीत राहून स्विच ऑन करणं पण महत्वाचं आहे. बरोबर आहे. चार्जर कनेक्ट करून मोबाईल चार्ज नाही होत, तर त्याचा आत्मारूपी जो स्विच आहे आपला, हा, तो परमात्म्याशी कनेक्ट करून आपण त्याला ऑन करतो, तेव्हा बॅटरी चार्ज होते. तेव्हा बॅटरी चार्ज होते आणि ती पुन्हा सतयुगी जन्मासारखी आपली बनते, सतयुगी जाण्यालायक सारखी, है ना. म्हणजे दैवी संस्कार आपल्यामध्ये धारण संपूर्ण होतात. मनुष्य आत्मा पावन झाल्याशिवाय परमधाम मध्ये रवानगी नाही होत. परमात्मा म्हणतो की मी आलो कशासाठी आहे, मी तुम्हाला घेऊन जाण्यासाठी आलेलो आहे. कारण तुम्ही इथं द्वापर आणि कलियुग या 2 युगात खेळ खेळून खेळून तुम्ही इतके बिघडले, इतके तुमच्यामध्ये अवगुण आणि दुर्गुणांचा प्रवेशता झाली, तर त्या दुर्गुणांना आणि अवगुणांना काढण्यासाठी माझ्याशिवाय, माझ्या सांगितलेल्या ज्ञानाशिवाय, ते ॲप्लाय केल्याशिवाय तुम्हाला कोणताही पर्याय राहणार नाही. म्हणून परमात्म्याने सांगितलेलं आहे की तुम्हाला शक्य होईल तेवढं जास्तीत जास्त प्रमाणात मला तुम्ही याद करा, आठवण करा. मेडिटेशन म्हणतात त्याला आपण, याद म्हणतो आपण त्याला, आठवण म्हणतो आपण त्याला, तपस्या म्हणतो त्याला आपण, अशा वेगवेगळ्या प्रकारे. तर त्याला आपण परमात्मा म्हणतो की तुम्ही मला आत्मा समजून परमात्मा पित्याची याद करा, आठवण करा. हे बरोबर आहे, याद करणं, आठवण करणं किंवा मेडिटेशन करणं. पण ही पद्धत कशी आहे? पद्धत याची अशी सगळ्यांना आहे. हे गोष्ट माहिती असते, पद्धत याची ईश्वराला आठवण करा, पण ती बरोबर कशी? तर जेव्हा आपण एखाद्या ठिकाणी स्थिर बसतो आणि स्थिर बसल्यानंतर आपण डोळे बंद करतो, तर डोळे बंद केल्यानंतर आपली जी भ्रुकुटी असते, या भ्रुकुटीमध्ये आपल्याला बघायचं आहे की जसं आता मी नितीन ॲडव्होकेट, हे झालं नाव आणि डिग्री, हे विसरायचं आहे. शरीराचं नाव, शरीर याला विसरायचं आहे, नावाला विसरायचं आहे. मी आत्मा आहे, ह्या शरीराला चालवणारी मी चैतन्य शक्ती आहे. ते तुम्ही फील करा, भ्रुकुटीमध्ये बघा. तिथं तुम्हाला भ्रुकुटीमध्ये एक अतिशय सूक्ष्म बिंदी चमकताना दिसेल, ज्यावेळेस तुमची प्रॅक्टिस होऊन जाईल. आत्मा कशी ते सांगा. आत्म्याचं स्वरूप हे अतिशय सूक्ष्म. आत्म्याचं जे स्वरूप आहे ते अतिशय सूक्ष्म आहे, बिंदुरूप ज्योती स्वरूप. अच्छा, कारण स्टार सारखे जमवते. अच्छा, स्टार शायनिंग इन द सेंटर ऑफ फोरहेड. परमात्म्याचं स्वरूप पण तसं. आपले आई वडील आपल्यासारखेच आहेत, त्यांना 2 डोळे आहेत, 2 हात आहेत, 2 पाय आहेत. ते शरीरधारी आहेत, आपण शरीरधारी आहेत. तर शरीराचे आपले आई वडील म्हणजे कशाचे आई वडील? शरीराचे पिता, माता पिता. पण जे आत्मा आहे शरीराला चालवणारी जी चैतन्य शक्ती आहे, तिचा पिता परमात्मा, शिव. तर मग परमात्मा पण एक आत्मा आहे, तर आपली आत्मा आणि परमात्माची आत्मा सारखेच दिसते का? दिसायला जरी सारखी असली किंवा आकार सेम आहे का? आकार वगैरे पण सेम आहे, परंतु ती सुप्रीम सोल त्याला याच्यासाठी म्हटलं जातं की ती जन्म मरणाच्या चक्रात येत नसल्यामुळे त्याचं कुठल्याही 4 युगांमध्ये कधीही त्याचं पतन होत नाही. ती बॅटरी चार्ज करणारं ते पॉवर हाऊस याच्यासाठी आहे
की आपण आपली बॅटरी डिस्चार्ज करून ठेवलेली आहे. परमात्म्याची बॅटरी कोणी डिस्चार्ज नाही करू शकत, म्हणून त्याला म्हणतात की वो ब्रह्मांड का मालिक आहे. ते तर सुप्रीम सोल आहे, सुप्रीम सोल, सर्व गुणांनी भरपूर, सर्व गुणांनी शक्तींनी पण भरपूर. तर आपल्याला त्याच्याशी अटॅच व्हायचं आहे, अटॅच प्लगने, आणि तेव्हाच आपली चार्जिंग होऊ शकते, म्हणजे आत्म्याची. आणि त्यानेच आपल्यामध्ये चांगले संस्कार येऊ शकतात, चांगले संस्कार येऊ शकतात आणि आपण सुख, शांती, आनंदचा अनुभव करू शकतो. बरोबर आहे, जी आजच्या युगामध्ये मानवाला त्याची खूप अत्यंत गरज आहे, अत्यंत. कारण प्रत्येक म्हणजे त्याच शोधामध्येच लागलेला आहे की कसं मला मिळेल, परंतु ऐकायलाही तयार नाहीत, प्रयत्नही सुरू आहेत. नाही, मी जे बोलले ना की निगेटिव्ह नकारात्मक गोष्टींकडे आपण जास्त वळतो, बरोबर, तर त्याच गोष्टींमुळे आपण लवकर निघू नाही शकत. असं आहे, जे तुम्ही आता आम्हाला वे सांगितला की परमात्म्याच्या सानिध्यात राहून त्याच्याशी मेडिटेट करून, म्हणजे आपलं कनेक्शन जोडून, तार जोडायची, त्यामध्ये आपल्याला हिंमत मिळेल. जसं मी आता मगाशी तुम्हाला बोलले की काही कडक संस्कार असं आपलं की जे आपण सोडू नाही शकत इच्छा असताना, पण ईश्वराच्या सानिध्यात राहून आपल्याला तीही गोष्ट खूप इझी होईल. तर हे जर का आपण एक प्रश्न केला की मेडिटेशन कसं करायचं, ते कुठे शिकवलं जाईल, तर याच्यासाठी स्वयं परमात्मा ह्या धरावर जेव्हा अवतरित झालेले आहेत, तर परमात्म्याचं हे कार्य सुरू आहे की मी आजच्या मानवाला कलियुगचा अंत करून मला सतयुगी दुनियेत घेऊन जायचं आहे, देवी देवता बनवायचं आहे, मला सतयुगाची स्थापना करायची आहे. त्यासाठी परमात्म्याने संपूर्ण जगात आज 150 देशांमध्ये कार्य सुरू आहे की जेणेकरून आजचं मनुष्य हे ज्ञान घेईल, समजून घेईल आणि त्याच्यावर आपलं हे करेल, इम्प्लिमेंटेशन करेल, अप्लाय करेल, आपल्या जीवनामध्ये धारण करेल. तर अशा परिस्थितीमध्ये परमात्म्याने जे वेगवेगळ्या शहरांमध्ये, वेगवेगळ्या गावांमध्ये, वेगवेगळ्या देशांमध्ये जे सेंटर्स सुरू आहेत, त्यात ह्या गोष्टी प्रजापिता ब्रह्माकुमारीज ईश्वरीय विश्वविद्यालय त्याचं नाव आहे. आणि त्या सेंटर्सवर दीदी लोकांना परमात्म्याने नेमलेलं आहे आणि ते याच्यासाठी ठेवलेलं आहे की या ठिकाणी जो कोणी येईल, दुःखी मनुष्य आत्मा दुःख घेऊन इथं येईल, त्याला हे ज्ञान तुम्ही द्या, समजवा आणि त्यांना सांगा की तुम्ही हे ज्ञान, तुम्ही आत्मा आहात आणि परमात्मा आपला पिता आहे. आणि हे संपूर्ण समजून घेण्यासाठी तुम्ही आजच्या मानवाला जेव्हाही केव्हा आवश्यकता वाटत असेल, ज्याला कोणाला असं वाटत असेल की मला मेडिटेशन शिकायचं आहे, मला आत्मा समजून परमात्म्याला याद करायचं आहे, मला दैवी गुण धारण करायचे आहेत, मला माझ्यातले अवगुण काढून टाकायचे आहेत, असं जर का कोणाला वाटत असेल तर त्यांनी जवळच्या सेंटरवर ना संपर्क साधावा. ओके सर, तुमचे खूप खूप आभार आम्हाला पुन्हा वेळ दिल्याबद्दल. धन्यवाद सर, थँक्यू सो मच. आज सरांनी आपल्याला खूप छान माहिती दिलेली आहे की संस्कार आपण परिवर्तन कसे करू शकतो. तर संस्कार परिवर्तन करण्यासाठी आपल्याला परमपिता परमात्म्याच्या कनेक्शनमध्ये राहावं लागेल, म्हणजे एकंदरीत सानिध्यामध्ये राहावं लागेल. आणि त्याच्यासोबत त्याच्या साथने आपल्याला आपल्या अवगुणांवर अवगुण काढून आणि दैवी गुण धारण करू शकतो की जे त्यांनी आत्म्याचे गुण सांगितले, 7 गुण. तर अशा पद्धतीने सरांनी आपल्याला जे सर्व माहिती दिलेली आहे आपण ते आपल्या जीवनामध्ये अप्लाय करूया आणि आपल्या जवळच्या सेंटर्सला आपण निश्चितच भेट देणार ही मी तुमच्याकडनं आशा ठेवते. चला तर आपण पुढच्या एपिसोडमध्ये पुन्हा भेटूया. नमस्ते.